दंड मराठी वर्त लढा सत्याचा। यशस्वी जीवनासाठी युवकांनी व्यवहारज्ञान कौशल्य आत्मसात करा। डॉक्टर दीपक पोपळे, उमरगा। विचाराचे बीजारोपण करून नाविन्याची कास धरून माहितीचे ज्ञानामध्ये रूपांतर करून त्याला कौशल्याची जोड द्या। बुद्धिमान व्हा तर यशाची शिखरे पार कराल। यासाठी युवकांनी व्यवहारज्ञान कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन डॉक्टर दीपक पोपळे यांनी युवकांना केले। येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून देशाच्या शाश्वत भविष्यासाठी युवा सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले, उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल करड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर विलास इंगळे, उपप्राचार्य डॉक्टर पद्माकर पिठले, प्राध्यापक डॉक्टर एस पदमपल्ले, डॉक्टर SP इंगळे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर भरत शेळके, डॉक्टर अनिल देशमुख, डॉक्टर रंजना चिंचोडे, एनसीसी विभागाचे कॅप्टन डॉक्टर ज्ञानेश्वर चिटमपल्ले, प्राध्यापक मुरलीधर जाधव, प्राध्यापक PR चव्हाण, प्राध्यापक ज्योती जोगदाबगे, उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक अभय भालेराव आणि प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते। युवकांच्या आरोग्य सक्षमीकरणावर भर देऊन समाजात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आला। त्याच्या नामफलकाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल गरड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना काळाची गरज ओळखून आपले ध्येय क्षेत्र निवडण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी निकिता टेकले, प्रज्वल चव्हाण यांनी केले, तर प्रतीक्षा यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले। दंड मराठी वर्त लढा सत्याचा।